जी राष्ट्रवादीमध्ये येण्याची ऑफर होती, मात्र भाजपमध्येच राहिलो आणि भलं झालं असा गौप्यस्फोट केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी केलाय। मावळातील तळेगाव दाभाडे इथं झालेल्या विविध विकास कामांच्या लोकार्पण सोहळ्यामध्ये मोहोळ यांनी हा गौप्यस्फोट केलाय। सुनील शेळकेंनी राष्ट्रवादीकडून लढवलेली निवडणूक आणि त्यावेळी राष्ट्रवादीत येण्याची ऑफर याबाबत त्यांनी माहिती सांगितली। एका ठिकाणी थांबल्यानं थेट केंद्रात राज्यमंत्रीपद मिळाल्याचा दावा सुद्धा मोहोळ यांनी केलाय। माझं तिकीट कट झालं तर मला राष्ट्रवादीत दिलं, तुझंही तिकीट कट झालंय, चंद्रकांत दादा आलेत, आता तू माझ्याबरोबर चल। मी म्हटलं बाबा मी एक दिल्या घरी सुखी आहे, तू जाऊ नकोस। केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी आपल्याला राष्ट्रवादीची 2019च्या विधानसभा निवडणुकीत ऑफर होती असा गौप्यस्फोट केला। मुरलीधर मोहोळ हे पुण्यातून निवडणूक लढण्यासाठी इच्छुक होते, पण त्यावेळी त्यांना पक्षाने उमेदवारी दिली नाही। मुरलीधर मोहोळ यांच्यासोबत सुनील शेळके यांनाही मावळ वडगाव मतदारसंघातून उमेदवारी नाकारण्यात आली होती। सुनील शेळके यांनी राष्ट्रवादीत प्रवेश करून उमेदवारी मिळवली होती। त्यावेळी सुनील शेळकेंनी आपल्याला फोन करून राष्ट्रवादीत येण्याची ऑफर दिल्याचा दावा मुरलीधर मोहोळ यांनी केलाय। मैत्री काय असते आणि जसं त्याला कळलं अण्णांना की बाबा आपलं तिकीट होत नाही आणि त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये प्रवेश केला आणि त्याची उमेदवारी जाहीर झाली आणि त्याची उमेदवारी जाहीर झालेला पहिला फोन मला माहीत नाही, त्यांनी मला केला की माझं तिकीट कट झालं तर मला राष्ट्रवादीत दिलं, तुझंही तिकीट कट झालंय, चंद्रकांत दादा आलेत, आता तू माझ्याबरोबर चल। मी म्हटलं बाबा मी एक दिल्या घरी सुखी आहे, तू जाऊ नकोस। तो मला नाही ना, आता मी परतीचे दोर कापले, हीच भाषा होती त्याची, परतीचे दोर मी कापले म्हणला। आता त्यानंतर तो तिकडे गेला, तो त्या पक्षात गेला, त्याचं भलं झालं। मी माझ्या पक्षात राहिलो, माझंही भलं झालं। मुरलीधर मोहोळ यांनी केलेला दावा राष्ट्रवादीने फेटाळला। 2019 मध्ये मोहोळ यांना पक्षात आणण्याचा कुणाचाही विचार नसल्याचं राष्ट्रवादीकडून सांगण्यात आले। भाजपमध्ये स्वतःचं वजन वाढवण्यासाठी मुरलीधर मोहोळ यांनी हा दावा केला असावा असा टोला राष्ट्रवादीने लगावलाय। राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी त्यांना ऑफर देत होती किंवा अशा प्रकारची ऑफर होती, अशा प्रकारचा त्यांचा पोकळ दावा आहे। मुळातच त्या ठिकाणी मुरलीधरजी मोहोळ यांना अशा प्रकारच्या कुठल्या प्रकारची उमेदवारीचं त्या ठिकाणचं आमिष किंवा एखादी कुठली ऑफर ही दिलेली नव्हती। त्याच्यामुळं कदाचित जैन बोर्डिंगच्या प्रकरणावरून या ठिकाणी दुसरीकडे लक्ष वेधण्याचा त्यांचा प्रयत्न आहे किंवा भाजप आणि त्यांच्या एकूणच केंद्रीय नेतृत्व आणि राज्याच्या नेतृत्वासमोर मला इतर पक्षाची सुद्धा अशा प्रकारची ऑफर होती, अशा प्रकारे या ठिकाणी स्वतःच्या ताकदीचं प्रदर्शन करण्याचा त्यांचा हा प्रयत्न असेल असं मला वाटतं। सुनील शेळके आमदार झाले, पण त्यांना मंत्रिपद मिळाले नाही किंवा राष्ट्रवादीच्या पातळीवर त्यांना कोणतीही मोठी जबाबदारी देण्यात आली नाही। या उलट मोहोळ यांना खासदारकीची उमेदवारी आणि नंतर थेट केंद्रात राज्यमंत्रीपद मिळाले। भाजपमध्ये श्रद्धा आणि सबुरीचं गोड फळ मिळतं हे सांगण्याचा प्रयत्न मोहोळ यांनी केला असावा, पण अलीकडेच जैन बोर्डिंग जमीन प्रकरणात मोहोळ यांच्यावर आरोप झाले। त्यामुळे भाजपमध्ये चुकीला माफी नसते याचीही त्यांना कुणीतरी आठवण करून द्यावी अशी पुणेकरांमध्ये चर्चा रंगली आहे। कैलासपुरी, झी 24 तास, तळेगाव, पुणे।